नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात हा पोलिसांच्या ताब्यात आहे. SIT मार्फत त्याची चौकशी चालू आहे. दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. परंतु ते चौकशी चालू असताना त्यानं अजब आणि गजब दावा पोलिसांसमोर केलेला आहे आणि त्याचा जबाब सुद्धा सांगितलेला आहे. अशोक खरातचं म्हणणं आहे की त्यानं कुठल्याही महिलेवर जबरदस्ती किंवा बळजबरी केलेली नाही. मग त्यानं महिलांसोबत नेमकं काय केलंय, कशा पद्धतीनं केलंय, महिला त्याच्याकडे स्वतःहून येत होत्या, त्याच्यासोबत करत होत्या, या संपूर्ण प्रकरणावर अशोक खरात नेमका काय म्हणला हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे आणि SIT मार्फत त्याची सखोल चौकशी सुद्धा सुरू आहे. पण मात्र दररोज नवनवीन खुलासे होत असताना त्याचा जबाब घेत असताना अशोक खरात त्या ठिकाणी म्हणतो की त्यानं कोणत्याही महिलेसोबत बळजबरी किंवा जबरदस्ती केलेली नाही. तो एक विधीचा भाग होता. ती विधी म्हणून त्या ठिकाणी क्रिया केलेली आहे. विधी आणि अध्यात्म या दोन प्रकरणाला जोडून आध्यात्मिक बाबा तो खरात अशा त्या ठिकाणी त्याचे दावे करत आहे आणि त्याचं मत त्या ठिकाणी सांगत आहे. ज्या पद्धतीनं तो महिलांसोबत त्याच्याच कॅबिनमध्ये कृत्य करत होता, हे जे सगळं कृत्य आहे ते त्याच्या अंतर्मनानं त्याला सांगितलं होतं. मग अंतर्मनाला खुश करण्यासाठी तो हे सगळ्या विधी करत होता. अशा पद्धतीने त्या महिलांसोबत करत होता. मग त्याच्या अंतर्मनाने त्याला धोका दिला आहे म्हणून तो आता इथून पुढं त्याच्या अंतर्मनाचं ऐकणार नाही, तर त्याच्या डोक्याचं, मेंदूचं ऐकणार आहे, असं त्यानं स्वतः त्याच्या जबाबामध्ये, तपासामध्ये सांगितलेलं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं त्यानं अनेक महिलांसोबत अशा पद्धतीचं कृत्य केलंय, त्याच्यावर आरोप आहे की त्यानं महिलांना गुंगीचं औषध दिलं होतं, त्याच्यामध्ये भावना उत्तेजित करण्याच्या गोळ्या टाकल्या होत्या, स्वतःचे लघुशंका त्या ठिकाणी टाकली होती आणि अशा पद्धतीचं औषध पाजून किंवा ते पाणी पाजून त्यांच्यासोबत हे सगळं कृत्य केलं होतं. पण मात्र याचे जे सोशल मीडियावरचे व्हिडिओ जर आपण पाहिले तर त्या गोष्टीमधून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ज्या पद्धतीनं तो महिलांसोबत करत होता, त्या महिला सुद्धा त्याला विरोध करत नव्हत्या, त्याला पाहिजे तसं त्या ठिकाणी समर्थन करत होत्या. तो जे जे सांगतोय तेच त्याचं ऐकत होत्या. तो म्हणला टेबलवर की बस, की लगेच जाऊन बसत होत्या. मग त्या महिलांना गुंगीचं औषध दिलं होतं, त्यांना नशेच्या गोळ्या त्या ठिकाणी दिल्या होत्या, तर मग त्या त्याचं सगळं का ऐकत होत्या, हा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. पण मात्र असं सुद्धा सांगितलं जातं की तो महिलांना धमकावत होता, जीवे मारण्याची धमकी देत होता. मी तुझा कृष्ण आहे, तू माझी राधा आहे, आपण मागच्या जन्मी एक होतं, असं बोलून तो त्यांना भावनिक करून, वशीकरण करून हे सगळं कृत्य करत होता, असं सुद्धा समोर येतं. पण मात्र जेव्हा त्या महिलांना अशा पद्धतीचं वशीकरण केलं जायचं, गुंगीचं औषध दिलं जायचं आणि मग जो हा सगळा प्रकार घडायचा, मग तो प्रकार घडून गेल्यानंतर तरी त्या महिलांनी कॅबिनच्या बाहेर गेल्यानंतर त्यांच्यासोबत जे व्यक्ती आलेले आहेत, घरचे नातेवाईक आलेले आहेत, त्यांना घडलेला प्रकार का नाही सांगितला, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. पण मात्र ज्या पद्धतीनं या अशोक खराचे कारनामे आता समोर येत आहेत आणि तो स्वतः सांगतोय की मी कोणावरही बळजबरी केली नाही, कोणावरही जबरदस्ती केली नाही, असंच जर तो उद्या न्यायालयामध्ये मानला तर त्या ठिकाणी खरंच त्यानं जबरदस्ती केली आहे का बळजबरी केली आहे ते त्या व्हिडिओच्या माध्यमातून तपासलं जाईल आणि मग सत्य काय ते समोर येईल. पण मात्र ज्या पद्धतीनं महिलांनी त्याच्यावर आरोप केलेत, त्या महिलांना सुद्धा ते सिद्ध करावं लागेल की त्यांनी त्या नशेच्या गोळ्या दिल्या होत्या, त्यांना बोलवलं होतं, हे केलं होतं, तेव्हा कुठं त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा मिळेल. पण मात्र त्याचे ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार आलेत त्याच्यावर जादूटोणा कायदेविरोधी सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानं अमाप संपत्ती, बेकायदा संपत्ती जमवलेली आहे, त्या संदर्भात सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि महिलांची फसवणूक केल्या संदर्भात सुद्धा गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यासोबत जबरदस्ती केल्याचे सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. या संपूर्ण प्रकरणातून तो सहजासहजी वाचेल असं वाटत नाही. पण मात्र तरी सुद्धा अशा भोंदूबाबांवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे. तो जे सांगतोय तसं ऐकायला नाही पाहिजे, नाहीतर मग उलट चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीचा प्रकार घडतो. आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय आणि त्यानं ज्या पद्धतीनं जबाब दिलाय त्याच्यावर काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय
तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.